नमस्कार. आज आपण आलोय अखंडच्या सक्सेस स्टोरी घेऊन महाराष्ट्रासमोर. प्रत्येक मुलगा ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतो, प्रत्येक मुलगी या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकते. आज आपल्याकडे भरपूर स्टुडंट या इम्पोर्ट एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये शिकण्यासाठी येतात आणि ते सक्सेसफुल होतात. अशाच एका सक्सेस स्टोरीकडे आपण आलोय. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. मला तुझ्याबद्दल पहिली अगोदर एक माहिती सांग की तू या इंडस्ट्रीमध्ये कसा आला. नमस्कार, माझं नाव साहिल कुलकर्णी. मी सातारा जिल्ह्यामध्ये राहतो आणि मी त्या साईडला मी जॉब शोधत होतो. म्हणजे माझं जे कॉलेज करिअर संपलं त्यानंतर मग मी जॉबच्या शोधत होतो. त्यानंतर मग मी इंस्टाग्राम वर आणि फेसबुकवर तुमची ऍड पाहिली होती. त्यानंतर मग मी पुढे या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी नवीन करू शकतो, बिकॉज आमचं प्रोडक्ट पण होतं मँगो पिकलचं. सो ते मला प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचं होतं आणि ते मार्केटमध्ये मला आणायचं होतं. तर त्याच्याबद्दल तुम्ही मला स्टार्टिंगला जे गायडन्स दिलं तर त्यावरून मला वाटलं की येस, मी ह्याच्यात काहीतरी करू शकतो आणि माझी जर्नी तिथूनच स्टार्ट झाली. पुढे तू अखंडला जॉईन झाला, त्यानंतर तुझा प्रवास कसा चालू झाला अखंड सोबत? सर, खरं तर मी 3 दिवस तुमचा ट्रेनिंग क्लास जॉईन केल्यानंतर मी तुमच्याशी कंटिन्यू कनेक्ट होतो आणि त्यानंतर तुम्ही जे मला सबमिशन आणि टास्क दिले मॅमनी आणि तुम्ही जो मला सपोर्ट केला, जे माझ्याकडून तुम्ही सबमिशन आणि बाकीचे टास्क करून घेतले, त्याच्याबद्दल मी खरंच तुमचा खूप आभारी आहे. आणि त्यामुळे मला खरंच कळलं की बाबा ह्या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी आहे जेणेकरून मी ते करू शकतो. सो त्याच्याबद्दलच खूप धन्यवाद तुमचे. तुझं प्रोडक्ट कुठलं होतं आणि नंतर तुझी डील कशी फायनल झाली? सर, माझं प्रोडक्ट म्हणजे आमचं घरचं प्रोडक्ट आहे, म्हणजे मँगो पिकल. होममेड आहे तुमचं? येस, होममेड आहे आमचं. आणि हे आम्ही एक्सपोर्ट करायचं ठरवलं होतं. तर आम्हाला माहित नव्हतं की हे एक्सपोर्ट होऊ शकतं, बट तुम्ही आम्हाला बायर फाइंडिंग साठी खूप मदत केली आणि आम्हाला स्टेप फॉलो करायला लागतात. हो, नक्की. आणि तुम्ही ज्या स्टेप्स ज्या सांगितल्या आम्हाला की बायर फाइंडिंग पासून ते ऑर्डर घेण्यापर्यंत, म्हणजे आम्हाला प्रथमतः ऑस्ट्रेलिया मधून ऑर्डर आली ती प्रथमतः. तर त्यापासून आम्ही जी जर्नी स्टार्ट झाली, त्यांनी प्रथमतः आमच्याकडून 1 किलोची ऑर्डर मागवली होती. आणि सॅम्पल ट्रेड होता तुमचा? हो, सॅम्पल ट्रेड होता. आणि त्यांनी स्टार्टिंगला आम्हाला 1 किलोची ऑर्डर दिली. तर ते म्हणाले की आम्ही तुमची क्वालिटी बघून आणि तशी क्वांटिटी वाढवू. जर जेणेकरून आम्हाला एक नवा प्रतिसाद मिळाला की हो, की आपलं प्रोडक्ट बाहेर जात आहे आणि आपल्या प्रोडक्टची ती क्वालिटी आहे. तर त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जी बाहेर फाइंडिंग साठी मदत केली ती खूपच छान होती. तर त्याचे पण खूप खूप आभार तुम्हाला. पेमेंट टर्म काय ठरले तुमच्या? सर, ऍक्च्युली बायर आम्हाला 100% ऍडव्हान्स द्यायला तयार नव्हता आधी. बट तुम्ही ज्या आम्हाला पेमेंट टर्म्स शिकवल्या, ज्या क्लासमध्ये ज्या स्टेप्स शिकवल्या तुम्ही, त्या स्टेप्स मी फॉलो केल्या आणि खरंच त्यांनी 100% ऍडव्हान्स आम्हाला दिला. आमच्या अकाउंटमध्ये त्यांनी ट्रान्सफर केले. त्यामुळे आमचं जे ट्रान्झॅक्शन होतं तेही खूप सोपं झालं. आता पुढे अजून काय ऑर्डर आहे तुझ्याकडं? सर, पुढे माझी नेक्स्ट मंथ मध्ये खूप मोठी ऑर्डर आहे. म्हणजे त्यांनी मला ऍक्च्युली स्टार्टिंगला सांगितलं होतं की आम्ही जशी तुम्ही क्वालिटी द्याल तसं आम्ही तुमची क्वांटिटी. अगोदरचा बाहेर? येस, अगोदरचा बाहेर. तर मग नेक्स्ट मंथ मध्ये माझी पुढची खूप मोठी ऑर्डर आहे. तर आमचा जो लोकल बिझनेस होता तो आता आम्ही एक्सपोर्ट करतोय बाहेर. तर मी आता त्यामुळेच ई कॉमर्स मध्येच रजिस्ट्रेशन करतोय आता. म्हणजे आपले प्लॅटफॉर्मवर? येस, प्लॅटफॉर्मवरच मी रजिस्ट्रेशन करतोय आता. ते नवीन जी जनरेशन या इंडस्ट्रीमध्ये येते तर त्यांना तू काय सांगशील? सर, ऍक्च्युली मला खरंच विश्वास बसत नाहीये की मी इंटरनॅशनल ट्रेड केलाय. आणि खरंच मराठी बांधवांनी या इंडस्ट्रीमध्ये यायला पाहिजे, कारण की या इंडस्ट्रीमध्ये एवढा स्कोप आहे आणि शिकण्यासारखं पण खूप आहे. जेणेकरून आपलं जे नॉलेज पण गेन होतंय आणि आपलं एक्सपोर्ट पण वाढतोय. आपलं जे लोकल प्रोडक्ट आहे ते आपण एक्सपोर्ट कसं करायचं हे तुमच्या सारख्यांकडून आम्हाला शिकायला मिळतंय. आणि तुम्ही जो गायडन्स प्रोव्हाइड करताय तर त्याच्यामुळे पण आम्हाला खूप शिकायला मिळतंय. सो माझं हेच म्हणणं आहे की मराठी बांधवांनी या इंडस्ट्रीमध्ये यायला पाहिजे. आणि जे तुमचे जे सेशन्स आहेत ते जर खूप म्हणजे नीट अटेंड केले तर नक्कीच नव्या युथ जनरेशनला खूप फायदा आहे. सो त्याच्याबद्दल तुमचे खूप आभारी. आणि माझं एक नेक्स्ट टार्गेट असं आहे की मंथली मी 2 ट्रेड तरी करेल जे एक्सपोर्ट होतील बाहेरच्या कंट्रीमध्ये. आणि त्याच्याबद्दल तुम्ही जो मला गायडन्स प्रोव्हाइड करताल त्याच्याबद्दल मी तुमचे पण परत शतशः आभारी आहे. तुला पहिल्यापासून मी बघतोय इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे जेव्हा तू आला तेव्हा तुला विश्वास नव्हता. तू असं प्रत्येक काम करताना तू विचार करायचा, पण आज तू हे जे काही केलंय तर ह्यात तू नक्कीच करिअर करशील. काही प्रॉब्लेम आला तू आमच्या टीमशी संपर्कात राहा. आणि तुझ्या पुढच्या ट्रेड साठी तुला मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच.